पूर्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगुणवृत्तस्थाः अधो गच्छन्ति तामसाः नान्यं गुणेभ्यः कर्तारम् यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति मद्भावं सोऽधिगच्छति। चौदाव्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. आणखी या अध्यायामध्ये त्रिगुणांचं सविस्तर वर्णन केलं आहे. त्रिगुण म्हणजे काय, दुसरं त्रिगुणांचे लक्षण काय आहे ना, त्यानंतर त्रिगुणापासून कोणकोणचे बंधन उत्पन्न होतात. चौथा मुद्दा की जर त्रिगुण एक या त्रिगुणांपैकी एक गुण जर वाढलेला असेल त्याचं प्रमाण आणि मग आपण देह सोडला तर मग आपली गती कुठे होईल. आता असं वाटलं ना, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, म्हणजे पुढचा जन्म सुद्धा गुणांप्रमाणे होतो. गुणांचं किती महत्त्व आहे. जर सत्वगुण आपण वाढवलेलं असेल आणि मग जर देह आपण ठेवला तर म्हणे ऊर्ध्वम, उच्च लोकामध्ये गती होते. रजोगुण वाढला असेल 90%, 95% आणि मग जर मृत्यू झाला तर मध्य लोक. तमोगुण असेल तर अगदी खालची योनी मिळेल. म्हणूनच 84 लक्ष योनी वेगवेगळे त्याच्यात प्रकार आहे. ऊर्ध्व मध्य अधम. तर या जीवनामध्ये तर गुणाचं महत्त्व आहे, पण पुढच्या जन्मावर सुद्धा यांचा परिणाम होतो. पाचवा मुद्दा हा होता की हे त्रिगुण नेहमी एकसारखे राहत नाही. कधी सत्वगुण वाढतो, कधी रजोगुण, तर कधी तमोगुण. आणि या तिघांचं सगळे चक्र आहे जणू काही. तर वर खाली होत राहत. खुर्ची आहे का? खुर्ची. तर याप्रमाणे जीवनामध्ये हे त्रिगुण खूप म्हणजे त्यांची मोठी भूमिका आहे. या गुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गुण म्हणजे मी मागे सांगितलं होतं, गुण म्हणजे दोरी सुद्धा असतं. सांगितलं होतं का? म्हणे स्वामी आम्ही आलोच नव्हतो म्हणून आम्हाला या प्रश्नापासून सूट द्या. पण गुण म्हणजे दोरी सुद्धा असतं. तर दोरी जशी बांधते त्याप्रमाणे हे त्रिगुण सुद्धा माणसाला बांधतात. आता बंधनामध्ये राहण्याची तर कोणाची इच्छा नाही आहे. बंधन हे अवांछित आहे, अनिच्छित आहे. बंधनाची मागणी नाही आहे, डिमांड नाही आहे. जगामध्ये विचारा कोणाला बंधन पाहिजे का? सगळेजण मत कोणाला देतील? मुक्तीलाच. जर दोन हे उभे राहिले, बंधन आणि मोक्ष, तर मुक्ती सगळ्यांना पाहिजे. आता जोपर्यंत आपण या त्रिगुणामध्ये अडकून राहू तोपर्यंत तर मुक्ती मिळणार नाही. हे जरूर आहे की आपला जन्म चांगला होईल. जर सत्वगुण वाढवलं तर चांगला,
रजोगुण असेल तर मिडिल मध्यम, पण मुक्ती नाही मिळणार. आता इथे हा जो 14वा अध्याय जे नंतर आले त्यांना सांगतो, अजून 15वा अध्याय सुरुवात केली नाही 15व्या अध्यायाची. 14वा अध्याय काही उरला होता मागचे काही श्लोक, तर ते आपण आधी घेतोय आणि मग 15व्यामध्ये प्रवेश करणार. तर 19व्या श्लोकामध्ये 14व्या अध्यायाच्या भगवंतांनी वर्णन केलंय की एक खुर्ची घेऊन घ्या तिकडून तिकडे. अरे आहे ना, हा बसा. अच्छा, इथे आधी रिझर्व केली का? दोन चार. तर आपण 19वा श्लोक परत वाचू जरा. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. तर मी हे म्हणत होतो की गुणामुळे बंधन आहे, गुणांमुळे. आता गुणांपासून मुक्ती कशी काय मिळवावी, हे शक्य आहे का की आपण त्रिगुणांपासून मुक्त होऊ शकतो? आणि कोणी अशी व्यक्ती आहे का जी त्रिगुणातीत झाली आहे ना? तर आता इथे 19व्या श्लोकापासून हे प्रकरण सुरू होत आहे, प्रसंग आहे. आत्तापर्यंत गुणांचंच वर्णन झालं. मी आत्ता सांगितले 5 मुद्दे. गुण म्हणजे काय, गुणांचे लक्षणं काय, गुणांमुळे कोणकोणते बंधनं होतात, गुणांमुळे पुढचा जन्म काय मिळतो, कोणता मिळतो. आणखीन एक, गुण एकसारखे राहत नाही. मी नेहमी म्हणतो ना, प्रवचनामध्ये आपण येतो तर पहिले 10 मिनिटं सत्वगुण वाढलेला असतो, मग हळूहळू रजोगुण, शेवटी 10 मिनिटं काय बोलले स्वामी माहिती नाही. तर हे त्रिगुण विजिट करतात, आपल्याला भेट देतात. तसं भगवंताची इच्छा आहे की आपण सत्वगुणामध्ये जास्त वेळ राहावं. म्हणून काय म्हटलेलं श्लोकात, नित्यसत्वस्थ आहे ना, एका श्लोकात आलेलं आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रे गुण्यो भवार्जन. खरं तर त्रिगुणातीत व्हायचं आहे, पण आधी कमीत कमी सत्वगुण तरी 70% पाहिजे. 65-70% सत्वगुण, 20% रजोगुण. काही काम करण्यासाठी रजोगुण पाहिजे आणि झोपण्यासाठी काय 10% तमोगुण. आणि ते आपण विचार केलेला आहे की सत्व मिश्रित रजो असेल तर त्या रजोगुणाने चांगले काम होतात. रजोगुणामुळे कर्म होतं, कर्म सगळे आपण करतो. आणि त्याच्यामध्ये सत्वाचं जर आपण भर टाकलं तर चांगले कर्म, परोपकार आपण करतो, पुण्यकर्म करतो. तर अच्छा, त्याच रजोगुणामध्ये जर तमोगुण जास्त आलं तर मग सगळे वाईट कर्म करण्यासाठी रजोगुण पाहिजे. तर हिंसा आहे, लोकांना त्रास देणार आहे. रावणाचे काम असेच होते. म्हणून रावण म्हणजे जो सगळ्यांना रडवतो त्याला म्हणतात रावण. रोदयती सर्वा. तर रजोगुण मध्ये आहे, त्याच्यामध्ये तमोगुण जर आपण टाकला तर पापी लोक जास्त. सत्वगुण टाकला तर पुण्य. पण आता काय आहे, या पाप पुण्याच्या चक्रामध्ये आपण फिरत आहोत, किंवा त्रिगुणांच्या चक्रामध्ये. आता त्रिगुणांच्या पलीकडे काही वस्तू आहे का, प्रश्न आहे. लक्ष देऊ नाही का? जर त्रिगुणच जगाचं सत्य असेल, अंतिम सत्य, शेवटचं सत्य, तर मग त्रिगुणाच्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच नाही. कळतंय का मी काय बोलतोय?
जर हे जगत जे दिसतं हेच सत्य आहे, जे दिसतंय तेच सत्य आहे, याच्या पलीकडे काही नाही, तर मग ठीक आहे. मग जास्तीत जास्त आपण आपला प्रयत्न काय राहील, एक चांगलं जीवन मी जगावं बस. मोक्ष तर शक्यच नाही. पण आता इथे 19व्या श्लोकामध्ये म्हणतात की असं नाही आहे की त्रिगुणच शेवटचं सत्य आहे. आता इथे मुद्दा जरा सूक्ष्म होत आहे. हे त्रिगुण म्हणजे माया सांगितलं होतं ना, त्रिगुण दैवी येशा गुणमयी मम माया दुरते. आता हे जे त्रिगुण आहे किंवा माया आहे ही स्वतंत्र नाही आहे, लक्षात घ्या. स्वतंत्र नाही आहे म्हणजे हिला काम करण्यासाठी एक आधार पाहिजे. अधिष्ठानाशिवाय हे त्रिगुण काम करत नाही. जसं आपण सिनेमा पाहतो तर किती चांगले दृश्य असतील, पण त्या पाहण्यासाठी एक काय पडदा पाहिजे, त्याच्यावर सगळे दृश्य येतात. तर पडदा म्हणजे काय, अधिष्ठान, आधार. चांगले वाईट सगळे दृश्य, ट्रेजेडी, कॉमेडी, आणखीन एक असं हॉरर, भयानक. पण पडदा कसा आहे, तो असंग आहे, तो फक्त त्याला आधार देतो. त्याचप्रमाणे हे त्रिगुण जे आहे ज्याच्यावर खेळ करत आहे त्याला म्हणतात चैतन्य. चैतन्यावर या त्रिगुणांची सत्ता आपल्याला दिसते. अच्छा, गंमत अशी आहे, चैतन्य दिसत नाही, अच्छा त्रिगुणही तसं दिसत नाही, पण हे जरूर आहे की त्रिगुणांचं कार्य दिसतं, त्रिगुणांचे लक्षणं दिसतात. हे सांगितलं आहे पुढच्या. म्हणजे जर डुलकी येत आहे म्हणजे काय, तमोगुण आलेला आहे, लक्षण दिसतं. स्वस्थ बसवलं नाही जाते, हालचाल होते म्हणजे रजोगुण आलेला आहे. आणि कोण अगदी एकदम ध्यान शंकरासारखा बसलाय, सत्यम शिवम सुंदरम, शिवोहम शिवोहम म्हणजे काय, सत्वगुण वाढलेलं आहे. तर हे तर लक्षण आहे, पण चैतन्याचं असं काही लक्षण नाही आहे. चैतन्य म्हणजे आत्मा, आणि आत्मा म्हणजे मी, हे लक्षात. तर आता इथे फार छान विषय आहे की न अन्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति. यदा यदा म्हणजे जेव्हा, जेव्हा तो साधक पाहतो, ज्याने खूप श्रवण केलंय, आधी खूप विचार केलाय, आणि मग तो या निर्णयावर पोहोचतो किंवा निष्कर्षावर पोहोचतो की त्रिगुणच सगळं काही करतात. चांगले वाईट कर्म त्रिगुणांमुळे होत आहे. या गुणांशिवाय इतर कोणी करता नाही. न अन्यम गुणेभ्य कर्तारम म्हणजे जर सत्वगुण वाढलेला आहे तर चांगले कर्म होत आहे, रजोगुण वाढलेला आहे तर स्वाभाविक जे लौकिक कर्म होत आहे. म्हणजे त्याला हे तर स्पष्ट झालेलं आहे की या कर्मांच्या पाठीमागे कोण आहे, गुण. कळतंय का? सगळेजण सत्वगुणामध्ये आहे. सत्वगुणाचं लक्षण आहे ग्रहण शक्ती. जेव्हा सर्व द्वारेषु देहेस्मिन प्रकाश उपजायते, इंद्रिया सगळ्या तेजस्वी आहे. कान उघडे पाहिजे, डोळे उघडे पाहिजे, बुद्धी इथेच पाहिजे. तर इथे म्हणतात की गुण फक्त काम करणारे आहे. याला दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वश. ठीक आहे, पण आता पुढचा मुद्दा, गुणेभ्यश्च परम वेत्ती. आता हे आहे मुद्दा. गुणांपेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ वस्तू आहे आत्मा, आत्मचैतन्य. आत्मचैतन्याला जो जाणतो वेत्ती, गुणेभ्यश्च परम, गुणांच्या पलीकडे,
त्यापेक्षा सूक्ष्म गुणांचा जो आधार आहे, अधिष्ठान आहे, आता तू सांगितलं. त्यामुळे जो कोणी जाणतो, देवानी खूप छान सांगितलं म्हणे, मदभावम सोधी गच्छति. वा, तो म्हणे मला प्राप्त होऊन जातो, माझ्याशी एकरूप होऊन जातो. माझा जो भाव आहे, माझी जी सत्ता आहे, माझं जे अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये तो विलीन होतो. आता याचा अर्थ काय झाला की जो आत्मा आहे तोच कोण आहे? मग परमात्मा आहे, तोच कृष्ण आहे. आत्मामध्ये स्थित होणं म्हणजेच भगवंतामध्ये स्थित होणं आहे. आणि ते मी म्हणत नाही किंवा कोणी आचार्य संत नाही म्हणत आहे, स्वतः भगवंत म्हणत आहे. मम भावम, मदभावम सह अधिगच्छति. सह, तो. कह, कोण? तर म्हणजे जो हे पाहतो की त्रिगुणांच्या पलीकडे चैतन्य आहे, आत्मा आहे. गुणा एव सर्व अवस्था सर्व कर्माणं कर्तारः इति एवं पश्यति. शंकराचार्य इथे आपल्या कॉमेंट्रीमध्ये, भाष्यामध्ये लिहितात की सगळ्या अवस्थामध्ये जेही कामं होत आहे ते त्या गुणांमुळे आहे. आत्म्याच्या उपस्थितीमध्ये हे त्रिगुण सगळे काम करत आहे. लक्षात ठेवा, आत्मा करता नाहीये, मी करता नाहीये. कोण करताय? मग गुण. आता हा भेद सतत लक्षात ठेवायचा आहे. विजेमुळे पंखा काम करत आहे, आपल्याला थंड वारं मिळत आहे विजेमुळे की एसी मुळे? विजेमुळे. तर वीज तर इथे आहे, मग इथे थंड का नाही आहे? दोन्ही पाहिजे. वीज मुख्य आहे. वीज अधिष्ठान आहे. तर असं म्हणावं लागेल, विजेच्या उपस्थितीमध्ये एसी मुळे मला काय थंड वारं. एसी म्हणजे उपकरण झालं. इथे एसीच्या ठिकाणी काय लिहिले? गुण. कळतंय ना? आणि आत्म्याच्या ठिकाणी वीज. जर नुसता एसीचा खोका लावून ठेवला तो डब्बा, काही लोक लावतात नाही ते, कारण की लोकांना असं वाटतं अच्छा एसी आहे बाबा, सगळ्यांकडे लागले तर माझ्याकडे पाहिजे ना, तर बाहेर डब्बा लावून ठेवला. तर नुसतं एसीचं ते उपकरण लावलं पण वीज नाही तर नाही, आणि नुसत्या विजेने सुद्धा होणार नाही. तर आता दोघांमध्ये काय संबंध आहे? वीज आधार आहे. आता एसीच्या ठिकाणी काय गीझर लावा तुम्ही, हीटर लावा, विजेमध्ये काहीच फरक नाही आहे. गंमत अशी. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये काही फरक नाही आहे. सत्वगुण असो की रजोगुण असो की तमोगुण असो, आत्मा म्हणजे एका मंचासारखा आहे आणि त्यालाच जाणणं महत्वाचं आहे. पण मी अनेक वेळा आधी सुद्धा सांगितलंय की एकदम आपल्याला ही झेप घेता येत नाही. त्यामुळे तमोगुणाचं प्राधान्य आहे आपल्या जीवनामध्ये, तर आधी काय करा? रजोगुण. आपण म्हणतो ना, कोणी खूप आळशी माणूस आहे त्याला काय म्हणू आपण? अरे तू जरा काम कर, काम कर. काय झोपलाय आळसाचा? आता कोणी खूप कामच काम करत आहे, कामच काम करत आहे दिवस रात्र, तर लोक काय म्हणतात? अरे जरा स्वस्थ व्हायच, शांत व्हायच, जरा ध्यान भजन जप. ऐक, अनेक वेळा होतं कोणी बोलतच नाही, बोलतच नाही. आता तो मुलगा बोलायला लागला, आता खूप बोलतोय, अरे गप्प व्हायच. तर आधी तुम्हीच म्हणाला, तर स्टेप्स आहे. तमोगुणामधून काढण्यासाठी रजोगुण, रजोगुणामधून काढण्यासाठी सत्व. पण आता सत्वामध्येच नाही राहायचं आहे. आता ही फार मोठी झेप आहे, पण सत्वापर्यंत पोहोचलो तरी पुष्कळ आहे.
नाही तर इथे सत्वगुण सुद्धा बंधनकारी आहे ना. सत्वाचं बंधन काय, की पूजा पाठ जप भजन हे केल्याशिवाय शांती नाही, म्हणजे डिपेंडन्सी, निर्भरता. जर हे केलं नाही तर मी अशांत. साधकासाठी तर हे चांगलं आहे, पण हे शेवटचं सत्य नाही आहे. तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असू दे, तुम्ही कसे राहायला पाहिजे, शांत. हे नाही की आज मी हा नियम केला नाही तर अस्वस्थ वाटत आहे. चांगलं आहे, म्हणजे साधकासाठी सात्विक आहे. पण जो सिद्ध माणूस आहे, आता त्याचं वर्णन आपण वाचू, तो काही या नियमाने बांधलेला नाही आहे, लक्षात घ्या. त्याला वेदशास्त्र सुद्धा आज्ञा देऊ शकत नाही. ते म्हणतात याला लक्ष म्हणजे ध्येयाची प्राप्ती झाली आहे, आता याला ही करण्याची काही गरज नाही. आणि त्याला ते असं माहीतच आहे की मी आत्मतत्व आहे. आता जर मी केलं तरी काही फरक नाही पडणार, नाही केलं तरी फरक नाही पडणार. पण साधकाला फरक पडेल. कळतंय का, बारीक म्हणजे भेद आहे साधक आणि सिद्ध. पुढे येईलच. तर इथे म्हणतात की जो या त्रिगुणाचं जे आधार आहे आत्मचैतन्य, त्याला जो जाणतो तोच मला जाणतो. मद्भावम सह अधिगच्छति. आता प्रश्न असा आहे, कथम अधिगच्छति, कसं तो जाणतो. तर इति उच्यते. आता पुढच्या श्लोकामध्ये पहा, गुणानेतानतीत्यत्रीन् देहि देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैः विमुक्तो मृतमश्नुते. गुणानेतानतीत्यत्रीन् देहि देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैः विमुक्तो मृतमश्नुते. इथे म्हणतात की देही म्हणजे हा देहवाला जो जीव आहे, जो साधक आहे, म्हणजे हा या गुणांच्या पलीकडे जातो. गुणान अतीत्य, गुणांचं अतिक्रमण करतो. आणि गुण किती आहे तर म्हणजे तीन गुणांचं तो अतिक्रमण करतो. अच्छा, हे 3 गुण काय आहे तर म्हणतात देह समुद्भवान. देहाच्या उत्पत्तीमध्ये हे कारण आहे. समुद्भव म्हणजे उत्पत्ती. हे तिन्ही जे शब्द आहे ना एकाच विभक्तीमध्ये आहे. समुद्भवान त्रीन गुणान समुद्भवान असं. हे 3 गुण ज्याच्यामुळे देहाची उत्पत्ती होते. असं सत्वगुण असेल तर चांगल्या कुटुंबामध्ये, रजोगुण असेल तर मध्यम, तमोगुण असेल तर अजून, आणि फक्त मनुष्यच नाही तर पशु पक्षी देव यक्ष किन्नर गंधर्व. तर इथे शंकराचार्य म्हणतात की देहोत्पत्ती बीजभूताम. देहोत्पत्तीचं बीज काय आहे तर म्हणजे हे गुण कारण आहे. माया इथे म्हणतात मायोपाधी भूताम. त्रिगुणाचं दुसरं नाव आहे माया. अच्छा, तर आता जो साधक आहे तो काय करतो, म्हणे आता या गुणांच्या पलीकडे मला जायचं आहे. गुणान अतीत्य. आता हे पहा, एक नदी असेल किंवा एक समुद्र असेल तर ते तर आपल्याला दिसतं, आपण ओलांडू शकतो. काहीतरी नाव आहे, जहाज आहे, होडी आहे. एक गावापासून दुसऱ्या गावामध्ये जायचं आहे तर आपण ट्रेनमध्ये बसून जाऊ शकतो, दिसतं ना प्रत्यक्ष. आता इथे गुणांच्या पलीकडे कसं काय जायचं, गुण तर दिसत नाही. आणि गुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे काय,
काय उत्तर? तर गुण हे पाय, याचं जर पलीकडे जायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे ध्यान. ध्यानाच्या द्वारे तुम्ही स्वतःकडे बघू शकता. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तर काय होतं, आपल्यासमोर मन येतं, मन आपलंच मन. आणि मनामध्ये काय येतात, वृत्ती, विविध प्रकारची वृत्ती, चांगले वाईट, सात्विक राजसिक. भूतकाळचं काही काही आठवतं आपल्याला. भूतकाळात एकाने सांगितलं मी ध्यान करायला बसणार नाही, काय काय आठवतं आहे ना आपलं मन कुठं. किंवा मग भविष्याची कल्पना करतात. जर तुम्हाला 2 दिवसानंतर अमेरिकेत जायचं आहे आणि आज तुम्ही ध्यानाला बसला आहे तर पहा तुमचं कसं मन, तेच विचार येतील. इमिग्रेशन ऑफिसर सोडेल की नाही, किंवा असं होईल की नाही, फ्लाईट मिळेल की नाही. हे तुम्ही फार दुसरं उदाहरण दिलं. अजून परवा लग्नाला जायचं आहे, कोणचे कपडे घालून जाईल हाही प्रश्न आहे. किती वाजता जाऊ, हे ते. आता ध्यान करायला बसतो तर भविष्यामध्ये वृत्ती जाते किंवा भूतकाळामध्ये, वर्तमानामध्ये राहत नाही. अच्छा, आता आत्मदेव वर्तमानात आहे की नाही, आत्मचैतन्य मी आहे. वृत्ती तर काय आहे, येती आणि जाती, येणारी जाणारी. तर आता या गुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे वृत्तींच्या पलीकडे जायचं. वृत्तींचा साक्षी कोण आहे? साक्षी म्हणजे पाहणारा, अनुभव करणारा मी आहे. तर परत परत लक्ष आपलं कुठे वळवायचं, स्वतःकडे. यानेच आपण गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो. हा एक उपाय आहे, अजून आहे बरेच. आत्ता मागच्या महिन्यात मी ध्यानाचं एक प्रवचन घेतलं होतं. तुम्ही होता, किती लोक होते? त्याच्यामध्ये आपण एक एक दिवस पाहिलं होतं कसं स्टेप बाय स्टेप. तर एक आहे की वृत्तीला पाहायचं, ही एक साधन. नुसतं बघायचं, अच्छा हे विचार येत आहे जात आहे, येत आहे जात आहे. त्या वृत्तींशी किंवा विचारांशी भांडण करायचं नाही, वाद घालायचं नाही की हे विचार आत्ताच काय येत आहे, या वृत्तींना माहीत नाही का मी ध्यानासाठी बसतो. किंवा एकाने काय केलं, 2 कान असे कानावर हात ठेवला, म्हणजे काय करायचं म्हणजे विचारांना थांबवत आहे. जणू काही ते कानामधून विचार येतात, डोक्यामध्ये बसलेले आहेत. हे विचार खूप विचलित करणारे आहे, इकडे तिकडे भरकटणारे. आपण भरकटतो. तर म्हणे यांच्या पलीकडे मी आहे. हे पहा, यांच्या पलीकडे जायचं असेल ना तर विचारांच्या बरोबर प्रवास नका करू, जस्ट त्यांना पहा. गंमत अशी होईल, तुम्ही करून पहा हे साधन. विचारांना पाहायला सुरुवात केली ना तर विचारांना लाज वाटेल आणि मग ते येणार नाही. त्यांची संख्या, त्यांचं प्रमाण कमी होत जाईल. आणि माझ्याकडे पाहत आहे, जसं एक चोर आहे, चोराला जर तुम्ही पाहू लागला तर पळून जातो. तर विचारांना नुसतं पहा, हळूहळू विचारांची संख्या कमी होईल आणि मग त्या विचारांचा जो अधिष्ठान आहे मी, त्याच्याकडे जास्त लक्ष आपलं राहील. आणि तो आत्माच कसा आहे तर म्हणे तोच निर्विकार आहे. विकार सगळे या गुणांमध्ये आहे, मनामध्ये आहे. मी निराकार आहे, मी असंग आहे. आता किती विचार येतात पण एकही विचार त्या आत्म्याशी चिकटत नाही, आहे की नाही. किती वेळा आपल्याला राग आला आहे, किती वेळा लोभ वृत्ती आली आहे, किती वेळा ईर्ष्या आली आहे. पण आता आज काय, ते स्वप्नाप्रमाणे ते सगळं विलीन झालेलं आहे. पण मी आहे अजून. अहम अहम अहम. हा अहम कसा आहे तर म्हणे सात्विक राजसिक तामसिक तिन्ही गुणांच्या पलीकडे. हे लक्षात ठेवा, आत्मा सात्विक नाही बरं का.
अनेक लोकांना वाटतं आत्मा सात्विक आहे. आत्मा न राजसिक आहे, न तामसिक आहे, न सात्विक. चैतन्यामध्ये काही नाही. जसं विजेमध्ये न थंडी आहे, न गरमी आहे, न उजेड आहे, न काही आहे. ते सगळं कशामध्ये आहे? उपकरणामध्ये. तर डोळ्यांमध्ये, मनामध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे, इंद्रियांमध्ये. हे सगळे काय त्याचे प्रकार आहे. पण आत्मचैतन्य एक रस. अच्छा, फक्त माझ्यामध्येच एकसारखं नाही येते म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत एकसारखं आहे, सगळ्या लोकांमध्ये एकसारखं. म्हणून आत्म्याला काय म्हटलेलं आहे? व्यापक आहे, व्यापक. जसं वीज जे सगळ्या तारांमध्ये आहे. तर आता असं जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा काय होतं तर म्हणे विमुक्त जन्म मृत्यू जरा दुःखही विमुक्त. वा, इथे काय अर्थ आहे? तो त्याला हे ज्ञान होतं की मी मुक्त आहे. कशापासून, कोणापासून? तर म्हणे या ज्या अवस्था आहे ना, जन्म मृत्यू जरा, 3 अवस्था आहे शरीराच्या. सुरुवात जन्म, शेवटी मृत्यू, मध्ये जरा. त्याच्या आधी कोणची? तरुण अवस्था, किंवा आधी प्रौढ अवस्था, मग त्याच्या आधी तरुण, मग किशोर. मराठीमध्ये आहे का किशोर शब्द? किशोर अवस्था, मग अजून कमी बाल अवस्था, मग शिशु अवस्था. शरीराचे हे सगळ्या अवस्था आहे. बाल्यादिश्व पूजाग्रदादिषु तथा सर्वावस्था स्वपी. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये शंकराचार्य म्हणतात, बाल्यावस्थापासून मरणावस्थापर्यंत, किंवा जागृतपासून सुषुप्तीपर्यंत, दिवसापासून रात्रीपर्यंत, सगळ्या अवस्थांमध्ये मी मुक्त हो. अवस्थामध्ये मी बांधलेला नाही. म्हणून अथर्व शीर्षामध्ये काय म्हणतात? अवस्थात्रयातीत. तर तो गणपतीच अवस्थात्रयातीत नाही, फक्त तोच गणपती आत्मरूपात इथे आहे. त्याचंच नाव काय? अवस्थात्रय. गण म्हणजे काय? समूह. तर या इंद्रियांचा समूह आहे, आणि याचा जो पती आहे तो गणपती, ज्याच्यामुळे हे गण काम करत आहे. तर पहा, देवाचे नावं वेगवेगळे आहे, पण सगळ्याचा अर्थ पाहायला गेला ना तुम्ही तर चैतन्यात मिळेल, आत्मात मिळेल. राम म्हणजे आनंद देणारा. रमन्ते योगिना यस्मिन्. तर आनंद आत्म्यामध्येच आहे. कृष्ण, कर्षणात कृष्ण, ओढणारा, खेचणारा, आकर्षित करणारा. सगळ्यांना आनंदच वस्तू एक आहे, ती ओढून येते. आनंद नसेल तर कोणी तिथे जाणार नाही. प्रवचनामध्ये जर आनंद नसेल तर मी एकटाच इथे राहीन नाही ना. आनंदामुळे सगळे येतात की नाही कुठेही, म्हणजे नुसतं प्रवचनात नाही. तर आनंद कृष्ण आहे. त्याचप्रमाणे शिव म्हणजे मंगल, कल्याण. आत्मवस्तूच ती वस्तू आहे ज्याच्यामध्ये मंगल आहे. ती गेल्यावर हे शरीर अमंगल होतं. तर अर्थ काय आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखही विमुक्त. आत्मदेव सगळ्या दुःखापासून मुक्त आहे. जेव्हा गुण राहतील तर गुणांमध्ये दुःख तर येईलच. कोणची अवस्था असू दे, जन्म मरण, सगळ्या अवस्थेमध्ये दुःख आहे. असं नका समजू की लहान बाळ त्याला काही दुःख नाहीये. आपण किती म्हणतो किती गोड आहे, किती गोड आहे, क्यूट आहे, क्यूट आहे. पण त्याला काय काय त्रास होतो, तो रडतो बिचारा, काही सांगू नाही शकत. सगळ्या अवस्थांमध्ये दुःख आहे. हे अनेक वेळा सांगितलंय. बालपणी सुद्धा असं
5-6 वर्षात झालं की एक दुःख म्हणजे काय, शाळेत जायचं आहे. शाळा म्हणजे, मग परीक्षा म्हणजे दुःख. तरुण अवस्थेमध्ये त्यांचे वेगळेच दुःख आहे. प्रॉब्लेम सगळ्यांचे आहे. लोक बोलतात दिस इज माय प्रॉब्लेम, नॉट युअर प्रॉब्लेम. समस्या. जरावस्थामध्ये सुद्धा समस्या, वृद्धावस्था बऱ्याच समस्या आहेत. व्याधीग्रस्त, अनेक दुःख. काय दुःख म्हणजे मला सगळं येतं पण मला कोणी विचारतच नाही, हे एक दुःख आहे. आता मेमरी लॉस न कधी, अनेक याच्यावर विनोद आहे. तो शिडी लावतो पण कशाला लावली हेच कळत नाही. कशाला लावली शिडी? फ्रीज उघडलं, कशासाठी उघडलं होतं ना, तर विसराय. अशा अनेक समस्या. मग शरीराच्यात आहेच. तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखही विमुक्त, या सगळ्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर म्हणे आपल्या स्वरूपाचं ज्ञान मिळवं. गत्यंतर नाही, त्याच्याशिवाय काही उपाय नाही. नान्य पंथा ऐनाय विद्यते, ज्ञानेन एव तु कैवल्यम असं म्हणतात. ऋते ज्ञानात न मुक्ती. अच्छा, तर जो असं या गुणांच्या पलीकडे आत्म्याला पाहतो, विमुक्त आणि अमृतम अश्नुते. इथे शंकराचार्य म्हणतात विद्वान, त्याला म्हणतात विद्वान. विद्वान म्हणजे नुसतं पुस्तकीय ज्ञान असणार नाही, खरोखर तो आत्मानुभव ज्याला झालेला आहे. आणि असं नाही की 1 क्षणासाठी 2 क्षणासाठी, सतत तो त्या स्थितीमध्ये आहे. आता पुढे ते वर्णन येणार आहे. तर असा जो ज्ञानी पुरुष आहे तो अमृताचा अनुभव करतो. म्हणूनच माऊलीने पुस्तक लिहिलं, काय? अमृतानुभव. तर अमृत शब्द उपनिषदांमध्ये अनेक वेळा येतो. अमृतत्वम हि विंदते. खरं अमृत काय आहे तर म्हणे आत्माच खरं अमृत. आत्म्याशिवाय सगळं काय मृत. अनेक वेळा मी सांगितले ना, अनेक प्रकार आहे अमृताचे. मागच्या प्रवचनात बहुतेक सांगितले, विसरलं आहे का? चांगलं आहे, परत सांगतो. कोणी म्हणतात चंद्रामध्ये अमृत आहे, मी सांगितलं होतं. कोणी म्हणतात स्वर्गामध्ये अमृत आहे. कोणी म्हणतात समुद्रामध्ये अमृत मंथन केलं ना. असे अमृताचे बरेच प्रकार आहे. पण एक दर्या साहेब म्हणून एक झाले संत, ते म्हणतात दरिया अमृत नाम अनंता, जाको पी पी अमर वय संता, सब अमृत बातों की बात, अमृत है संतन के साथ. सगळ्या हे जे सगळे अमृत आहे नुसतं बस म्हणायसाठी. खरे अमृत, खरं अमृत कोणतं आहे तर म्हणजे संतांकडे आहे. आणि तिथे कशाला अमृत म्हणताय त्यांनी? नामामृत. भगवंताचं नाव अमृत आहे. अमृतावनी गोड नाव तुझे. आता ज्याचं नाव आहे मग तो सुद्धा अमृत राहील. जर नामच अमृत आहे तर मग आत्मा किंवा परमात्मा अमृतम. अमृत शब्दाचा प्रयोग अनेक वेळा आपण करतो. अमृतवाणी ऐकायला या, अमृतवाणी. आणि पुण्यामध्ये चहा सुद्धा अमृत आहे, अमृततुल्य. इथे आहे. बाहेरचे लोक जेव्हा महाराष्ट्रात येतात म्हणजे हा कोणता चहा आहे? अमृततुल्य. तर खरं अमृत आतमध्ये, अमृतम अश्नुते आहे ना. तर या 2 श्लोकांमध्ये भगवंतानी जणू काही उपसंहार केला की गुणांचं वर्णन झालं, गुणांच्या पलीकडे मी आहे, मला तुम्ही प्राप्त करा आणि मुक्त व्हा. अमृतम.
आणि असं नाही मेल्यावर हे अमृत मिळेल असं नाही, जीवन नेव इथेच त्या अमृताचं आस्वादन तुम्ही करू शकता. आणि असा जो पुरुष आहे, व्यक्ती आहे, त्याला म्हणतात जीवनमुक्त. जो सिद्ध आहे त्याला म्हणतात जीवनमुक्त. आता अर्जुनाला इथे एक प्रश्न पडला, म्हणजे आता हा जीवनमुक्त पुरुष राहतो कसा काय या जगामध्ये? गुणांमध्ये त्याची आसक्ती नाही आहे. त्यांनी आता त्याला साक्षात्कार झाला आहे आत्म्याचा आणि त्यांनी हे पाहिलं आहे की मी या गुणांच्या पलीकडे आहे. ठीक आहे, तर आता तो कसा काय राहतो? म्हणजे कारण सगळ्या संपूर्ण जीवन तर गुणांमध्ये आहे ना, गुणांनी भरलेलं आहे. तर जीवन एव गुणान अतिथ्य अमृतमश्निते इति प्रश्न बीजम प्रतिलभ्य. प्रश्नासाठी एक कारण अर्जुनाला मिळालं की हा जो गुणातीत पुरुष आहे, व्यक्ती आहे, म्हणजे पुरुष किंवा स्त्री, म्हणे त्याचं जीवन आम्हाला जरा सांगा. तर अर्जुनाने आता हा प्रश्न केला आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो. असाच अर्जुनाने एकदा आधी सुद्धा प्रश्न केला आहे जीवनमुक्ता पुरुषबद्दल. स्थितप्रज्ञस्य का कोणत्या अध्यायामध्ये? तर दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतानी उपदेश पूर्ण केला, तिथे सुद्धा असंच आहे. कर्मयोग करतो, मग तो ज्ञानयोग करतो, म्हणजे ज्ञानयोगाच्या द्वारे आत्मज्ञान मिळवतो. अशा व्यक्तीला म्हणतात स्थितप्रज्ञ. प्रज्ञा ज्याची स्थित झाली कुठे? आत्म्यामध्ये. त्यामुळे आता असा हा जो व्यक्ती आहे काय बोलतो? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. तो कसा चालतो फिरतो? व्रजेत किम, असं सगळं आहे. हां, काय? किमासीत व्रजेत किम. तो कसा बसतो, कसा चालतो. आता हे सुद्धा गंमत आहे. लोकांना ज्ञानीची एक अशी एक प्रतिमा बसवली डोक्यात. ज्ञानी म्हणजे असं आहे, तो बोलतच नाही, मौन राहतो, किंवा बोलतो तो संस्कृतमध्येच बोलतो, किंवा काही खात पीत नाही समजतात. आणि खात असेल तर नुसतं फळ खातो. तो कचोरी समोसे मुळच खाऊ नये. जर त्यांनी खाल्ला म्हणजे तो अज्ञानी आहे. अरे तुम्ही ज्ञानी होऊन हे सगळं खा. आईस्क्रीम नाही खाऊ शकत. लोकांची एकदम आदर्श एक अशी एक स्थिती. आणि तो पायीच चालतो, पायीच जातो, विमानामध्ये राहतो कुठे? फक्त झोपडीमध्ये. नो एसी, नो पंखा. तोच ज्ञानी आहे. पण आता पूर्ण गीता तुम्ही वाचा, असं तर काही वर्णन इथे नाहीच आहे. हे सगळे लक्षण बाहेरचे लक्षण आहे. खरे लक्षण अंतरंग आहे. बाहेरून तुम्ही कसं राहा, पण सतत जर आत्म्यामध्ये स्थित आहे तर झालं. लोक उलट आहे, बाहेरून खूप दाखवतात, पण आतमधून संसार भरलेला आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः. तर आता इथे म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारलाय की जरा सांगा मला. अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचार कथं चैतान् स्त्रीन् गुणानतिवर्तते कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचार कथं चैतान् स्त्रीन् गुणानतिवर्तते.
अर्जुनाच्या मनात प्रश्न आला आणि त्याने लगेच प्रश्न केला. गीतेमध्ये हे खूप छान आहे की प्रश्न आल्याबरोबर तो करतो ना, भगवंत त्याला परवानगी देतात. यालाच म्हणतात ना संवाद, श्रीकृष्णार्जुन संवाद. त्यामुळे काही लिंगही, लिंग म्हणजे असतं चिन्ह. म्हणे त्या त्रिगुणातीत सिद्ध माणसाचे काय लक्षण आहे, कोणत्या लक्षणाने मी त्याला ओळखू शकतो. काही लिंगही चिन्हही त्रीन येतान व्याख्यात्याम. ज्या त्रिगुणांची व्याख्या मागे झाली त्यांच्या पलीकडे तो जातो, तर असा याला म्हणतात गुणातीत. त्याचे काय चिन्ह आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, किमाचार, त्याचं आचरण कसं काय असतं. म्हणजे तो असं झोपतो की नाही की जागृत होतो, हेही आहे लोकांना. झोपतो तर किती झोपतो, खातो तर किती खातो. आमचे गुरुदेव जेव्हा हिमालयामधून म्हणजे ज्ञान मिळवून गेले केरळामध्ये, ते केरळाचे चिन्मयानंद महाराज, त्यांना कोणीतरी भेटायला आलं. आता सगळ्यांनी त्यांची खूप ख्याती महिमा ऐकली. तर कोणीतरी भेटायला आलं तर ते म्हणाले घरचे लोक की स्वामीजी सध्या झोपले आहे, थोड्या वेळाने या. थोड्या वेळाने गेलं तर ते जेवत होते, म्हणजे सध्या जरा जेवत आहे. मग परत आले, म्हणे सध्या ते जरा काही वाचत आहे. मग काही येण्याचं म्हणे ते थोडी पूजा करत आहे. तर ती जी येणारी व्यक्ती होती ती म्हणाली हे सगळं तर आम्ही सुद्धा करतो, मग यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे. आम्ही सुद्धा वाचतो, आम्ही सुद्धा झोपतो, आम्ही सुद्धा करतो. तर बाहेरून तुम्हाला कळणार नाही, बाहेरून तसाच राहिले जसं आपण. तर किमाचार, काही विशिष्ट त्याचं काही वेगळं आचरण आहे का. व्हॉट मेक्स हिम ए डिफरंट पर्सन फ्रॉम मी, माझ्यापासून वेगळेपणा काय त्याच्यात. तर आता हेच फार कठीण आहे. ज्ञानीचे काही बाहेरचे लक्षण दिसत नाही की त्याला काही 2 शिंग आले की 2 पंख उठले की काही. सगळा फरक कुठे आहे, आतमध्ये आहे. विचार करण्याची पद्धत, भावना किंवा असंगता, समता, हे सगळे जे आहे गुण दिसत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो, अनेक वेळा सांगितलेलं इथे, आत्म्याला जाणणं सोपं आहे पण आत्मज्ञानीला जाणणं फार कठीण आहे. तो आपल्या बरोबरही असेल तरी आपण त्याला जाणू नाही शकत. आत्मज्ञानीला जाणण्याचा एकच उपाय, आपल्याला आत्मज्ञानी व्हावं लागेल. खग जाने खग ही की भाषा असं म्हणतात. एक पक्षी, विद्वान एव जानाती विद्वज्जन परिश्रम, शास्त्री कुर्वंती शास्त्राणी. हे सगळे वाक्य काय, हे एक सांगतात की तुम्हाला तसं व्हावं लागेल. जसं एक दुःखी माणूस दुसऱ्या माणसाचं दुःख ओळखू शकतो, किंवा एक भुकेला, ज्याला भुकेचं दुःख आहे, जो दुसरा भुकेला तोच जाणू शकतो ना. ज्याला कधी भूक लागलीच नाही त्याला कसं. म्हणून मीराबाई म्हणते, घायल की गती घायल जाने, जो कोई घायल होवे. त्याप्रमाणे ज्ञानीची गती ज्ञानी जाणे. तरी इथे अर्जुन विचारतोय, काही तुम्ही बाहेरचे लक्षणं मला सांगा तर थोडंसं आम्हाला अंदाज तर येईल. किंवा एक गमतीचा भाग, काही खरा अर्थ नाही आहे. म्हणे मी ज्ञानी झालो की नाही हे मग चेक करीन. हे सगळे लक्षण जर माझ्यामध्ये असतील तर गमती नाही, खरोखरही असलं तर आचरण कसं आहे त्याचं हे मला सांगा. आणखीन किमाचार कथम चैतान त्रीन गुणानाती वर्तते, कोणत्या उपायाने तो त्या 3 गुणाच्या अतीत होतो, पलीकडे जातो.
जेव्हा भगवंतानी हा प्रश्न ऐकला तर भगवंताला खूप आनंद झाला. का आनंद झाला? म्हणे वा, यांनी माझं प्रवचन ऐकलं आहे. कारण ज्यांनी ऐकलं नाही त्याच्या मनामध्ये प्रश्न येतच नाही. मग गुरुच्या मनात प्रश्न येईल की मी इतक्या वेळ बोलत होतो, हा काय करतो. प्रश्न एकदम कनेक्टेड टू द टॉपिक आहे ना. भलता सलता प्रश्न विचारला याचाच अर्थ आहे की लिंक लागलेली आहे. आता भगवंताने उत्तर द्यायला सुरुवात केली. श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. म्हणे हे पांडव, आता इथे पांडवाचा अर्थ अर्जुनच होईल. तसं म्हटलं तर पांडव तर पाची आहे. तर हे अर्जुन, खूप छान उत्तर आहे इथे. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच. आता पहा, 3 गुणांसाठी इथे भगवंतांनी 3 वेगळे शब्द दिले. पण आता तुम्ही सांगा प्रकाशंचा अर्थ काय, प्रवृत्तींच, मोहमेव तमो. तर आता हा जो ज्ञानी आहे, असं नाही की या ज्ञानीच्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये त्रिगुण येणारच नाही. लक्षात नाही का, त्रिगुणातीत आपण सारखं काय ऐकतोय, गुणाच्या पलीकडे गेला, गुणापासून वेगळा झाला आहे असं नाही. म्हणजे त्या गुण येतच नाही त्याच्या मनामध्ये असं नाही आहे. जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत हे जग आहे, जगामध्ये राहत आहे, तोपर्यंत त्रिगुण तर येतील. नो चॉईस. त्यामुळे हे येईल आहे. पण इथे सुंदर, इथे त्याची रिएक्शन काय, प्रतिक्रिया काय आहे, न द्वेष्टी संप्रवृत्तानि. खूप सुंदर. म्हणे हे जर त्रिगुण येत आहे तर तो काही द्वेष नाही करत त्यांच्यापासून. हे गुण का येत आहे, हे आले नाही पाहिजे, आता मी तर गुणातीत आहे. नो तक्रार, काही तक्रार नाही करत. जसं या आकाशामध्ये ढग येत आहे जात आहे, आकाश काय त्याला आधार देत आहे. आकाश द्वेष नाही करत की ढग काय येत आहे. आकाशामध्ये सूर्य उगवत आहे, अस्त होत आहे, चंद्र येत आहे, वारं चालत आहे, सगळं काही होत आहे, पाऊस पडत आहे. आकाश जसं तसं न द्वेष्टी संप्रवृत्ता. आता इथे शंकराचार्य खूप छान सांगतात की तो साधक आहे ना, त्याची स्थिती अशी नसते. त्याच्या मनावर जर तमोगुण आला तर त्याला खूप डिस्टर्बिंग होतं की तमोगुण आला कसा काय, मी साधना करत आहे. आपली स्थिती अशी होती की नाही, कधी कधी वाईट वाटतं ना आपल्याला, हे असे विचार का येत आहे. किंवा रजोगुण, कधी आपण रोज ध्यानासाठी बसतो, ध्यान धारणेसाठी, आणि कधी जमलं नाही तर आपल्याला थोडं हे वाटतं की आज की चूक झाली की काय झालं, अपराध झाला काय, असं ग्लानी होते. पण जो सिद्ध आहे तो तर त्या आत्म्यामध्ये स्थित असल्यामुळे म्हणे इट इज अ नेचर, हे प्रकृती आहे. एकसारखं मन कधीच राहू शकत नाही. कळतंय का. त्रिगुण येणार जाणार. आता पूर्ण आपण दिवसभराच्या जर काळाला पाहिलं, काळ तर त्याच्यामध्येच आहे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सकाळी सत्वगुण आहे, मग रजोगुण आहे. आता सकाळी आपोआपच आपल्याला शांत बसण्याची इच्छा होते, निसर्ग आपल्याला मदत करतो.
तर याचा अर्थ काय आहे की त्रिगुण तर येतील जातील, पण आता माझी काय प्रतिक्रिया आहे माझ्या हातावर आहे. मी नेहमी सांगतो ना, एक आहे परिस्थिती, दुसरी आहे मनस्थिती. तर न द्वेष्टी संप्रवृत्तानी. जसं एक लहान पोरं असतात, छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडतात. माझा फुगा का फुटला, माझा हे का झाला. पण मोठे लोक काय, स्थितप्रज्ञ, त्या संदर्भात आपण अगदी गुणातीत असतो. पण मोठ्या समस्यांमध्ये गुणातीत नाही. तर जसं जसं माणूस परिपक्व होतो, मॅच्युअर होतो, तो सम राहील, सम. तर न द्वेष्टी संप्रवृत्तानी. आणि शेवटचं खूप छान आहे, न निवृत्तानी कांक्षती. म्हणजे असं की सत्वगुण जर निवृत्त झाला तर आता तो आकांक्षा नाही करत की सत्वगुण का गेला, अरे तू परत ये परत ये. हे साधकामध्ये असतं, साधना करत. त्याची काय इच्छा असते, मन नेहमीच शांत राहिलं पाहिजे, नेहमीच असं राहिलं पाहिजे. पण जसं जे तो साधना करतो त्याला हे कळू लागतं की हे असं राहणार नाही, कारण सत्य काही वेगळं आहे. जेव्हा सत्याची जाणीव होते, मग न निवृत्तानी कांक्ष, निवृत्त झाल्यावर न कांक्षती. इथे शंकराचार्य म्हणतात, यथाच सात्विकादि पुरुष सात्वकादि कार्याणि आत्मानं प्रति प्रकाश निवृत्तानी कांक्षती. म्हणे जसे सात्विक लोक आहे, सत्वगुण गेल्यावर ते परत आकांक्षा करतात किंवा इच्छा करतात काय की सत्वगुण आलं पाहिजे. न तथा गुणातीत, त्याप्रमाणे गुणातीत करत नाही. म्हणून एक श्लोक आहे ना, आगते स्वागतम कुर्यात गच्छन्तेन निवारयेत, जीवने सुखदुःखेन सह व्यवहरणीयम. म्हणे याचा अर्थ असा आहे, हे सुखदुःख आले तर येऊ द्या, स्वागतम, गेले न निवारयेत. पाहुणे सुद्धा येतात, या जात आहे, ठीक आहे, पाहुण्याप्रमाणे. तर हे त्रिगुण कसे आहे, हा येणारे जाणारे. आगते स्वागतम करूया. एक आणखी श्लोक आहे, आगच्छ गच्छ तिष्ठन्ति स्वागतम सुहृदोऽपि वा सम्मानं च नैव ब्रूयात् यतिर्मोक्ष परायणः. म्हणे जो यती आहे, मोक्ष परायण आहे, म्हणजे मुक्त आहे, म्हणे त्यांनी कोणाचं तसं स्वागत किंवा विरोध केला नाही पाहिजे. आले आहे बसा, जात आहे जा. सुहृदोऽपि वा, किती चांगले, नाही आता बसा तुम्ही, अशी आसक्ती सुद्धा नसायला पाहिजे आणि द्वेष सुद्धा नसायला. कळतंय का? कठीण आहे तसं. ऐकायला तर खूप छान वाटतं. हे वेदांत असंच ऐकायला खूप गोड गोड आहे. पण जसं प्रवचन संपतं आणि चप्पल घालतो आपण, एकदम खाली येतो, एकदम धडाम करून. चला ठीक आहे, 1 तास तरी त्या लेवलमध्ये आपण. म्हणूनच म्हटलं आहे की सत्संगामध्ये जे सुख आहे ते संसारात नाही. कारण की थोड्या वेळ तरी त्याचा एक स्वाद आपल्याला रस येतो की नाही. लंकिनीने असं सुंदर कांडामध्ये हनुमंताला सांगितलं आहे, तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला इका तूल न ताही सकल मिली जो सुख लव सत्संग. एक क्षणाचं सत्संगाचं सुख स्वर्ग आणखीन मोक्षाच्या सुखापेक्षा जास्त. कारण जेवढ्या वेळ आपण सत्संगामध्ये असतो तेवढ्या वेळात म्हणजे आपलं मन राग द्वेष ईर्ष्या द्वेष याच्यातून मुक्त असतं. म्हणून आपल्याला खरं म्हणजे आनंद मिळतो. त्याचं कारण हे आहे. तर इथे म्हणतात की न द्वेष्टी संप्रवृत्ता न निवृत्तानी कांक्ष. असा तो म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये आनंदात आहे. आता पुढे म्हणतात, उद्या आपण पाहू
भगवंतानी 2-3 श्लोकामध्ये 23, 24, 25 26 या श्लोकांमध्ये या गुणातीताचंच वर्णन केलं आहे. ते आपण आता उद्या पाहू आणि उद्या मग 15व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करू. पुढचा श्लोक वाचू 23वा. उदासीनवदासीनः गुणेर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते उदासीनवदासीनः यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते.